मित्रांनो, एकादशीच्या दिवशी गाईला ही एक छोटीशी गोष्ट खायला दिली तर तुमच्या मोठ्यातली मोठी समस्या ही लगेच दूर होईल. कधीही पैशाची कमतरता भासणार नाही, घरात सुख समृद्धी नांदेल. अशा स्थितीत एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित केले आहे. हिंदू कॅलेंडरनुसार एकादशी व्रत महिन्यातून 2दा येते, एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात. अशा प्रकारे वर्षभरात 24 एकादशी असतात, पण अधिक मास किंवा मलमास यामुळे कधी कधी 26 एकादशी येतात. 2024 मध्ये साजरी करण्यात येणाऱ्या एकादशीचे काय महत्व आहे ते जाणून घेऊया. कोणत्याही एकादशीच्या दिवशी गाईला चारा दिल्याने सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते, त्याचबरोबर हे आपल्याला सर्व काही मिळवून देते. मित्रांनो, धार्मिक मान्यतेनुसार एकादशी तिथी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. पौराणिक मान्यतेनुसार या व्रताचा महिमा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितला होता. एकादशी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि सर्व कामे पूर्ण होतात. गरिबी दूर होते, अकाली मृत्यूची भीती राहत नाही, शत्रूंचा नाश होतो, पूर्वजांकडून धन संपत्ती किंवा प्रसिद्धीचा आशीर्वाद मिळत राहतो. या दिवशी भगवान विष्णूला तीळ अर्पण करून पूजा केली जाते. एकादशीला गाईला हे पदार्थ खाऊ घालण्याचे महत्व आहे. त्याचप्रमाणे तिळालाही विशेष महत्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षांच्या तपपेक्षा अधिक फळ मिळते. कधीही पैशाची कमतरता भासत नाही. मित्रांनो, तुम्हाला आर्थिक संकटातून सुटका मिळेल. हजारो वर्षे स्वर्गात राहण्याचे पुण्य माणसाला मिळते. काळे तीळ आणि एकादशीच्या दिवशी गाईला या काही वस्तू खाऊ घालण्याचे महत्व का दिलं जातं ते जाणून घेऊया. एकादशीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करण्याचे विशेष महत्व मानले जाते. असे मानले जाते की जो व्यक्ती एकादशीच्या दिवशी तीळ दान करतो त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. एकादशीच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्ग प्राप्ती होते असे मानले जाते आणि एकादशीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्यास पुण्य प्राप्त होते. या दिवशी तिळाचे दान केल्याने पाप नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होतो. मित्रांनो, आपण हिंदू धर्मात मानतो की अशी एक श्रद्धा आहे की लोभ स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे गायीची सेवा केल्यास घरात लक्ष्मी सदैव वास करते. बारकाईने बघितले तर गायीला आपण नक्कीच काहीतरी खाऊ घालतो. सनातन धर्मातही गायीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. गायीची सेवा केल्याने कुटुंब सुखी आणि समृद्ध राहते असे म्हणतात. ज्या घरामध्ये कोणत्याही लोभाशिवाय निस्वार्थपणे गायीची सेवा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि ज्या घरात गायीची सेवा केली जात नाही त्या घरात अचानक कोणत्याही प्रकारची अडथळे येत राहतात. बरं, काही लोक शहरांमध्येही राहतात, महानगरात राहतात, तरीही तिथे गाय सापडत नाही तरी सुद्धा ते लोक गायीला भाकरी नक्कीच खायला घालतात. तर मित्रांनो, आजही भारतीय समाजात गायीला माता गाय म्हणतात. धर्मग्रंथानुसार जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तेव्हा त्याने सर्वप्रथम गायीला पृथ्वीवर पाठवले. सर्व प्राण्यांमध्ये गाय हा एकमेव प्राणी आहे जो मा म्हणजेच आई हा शब्द उच्चारला, त्यामुळे माता या शब्दाची उत्पत्तीही गायीपासूनच झाली आहे. गाय आपल्या सर्वांना आईप्रमाणेच दूध देते. आयुर्वेदानुसार आईच्या दुधानंतर गायीचे दूध बाळासाठी सर्वात फायदेशीर आहे. गायीची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. घरामध्ये गाय असणे घराच्या समृद्धीसाठी खूप शुभ मानले जाते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच गायीची सेवा करावी असे सांगितले जाते, त्यामुळे त्यांचा मानसिक विकास झपाट्याने होतो. संतती आणि संपत्ती मिळवण्यासाठी गायीला चारा खाऊ घालणे आणि त्याची सेवा करणे चांगले फळ देणारे मानले जाते. गायीच्या शिंगात तिन्ही जगाच्या देवी देवता विराजमान असतात. विश्वाचा निर्माता ब्रह्मा आणि पालनकर्ता विष्णू गायीच्या शिंगाच्या खालच्या भागात विराजमान आहेत, तर शिवशंकर गायीच्या शिंगाच्या मध्यभागी बसतात. माता गौरी गायीच्या कपाळावर, तर एकीकडे गायीचे शेण पवित्र कृत्य करताना घर सारवण्यासाठी गायीचे शेण वापरले जाते. शेणापासून बनवलेल्या याच काड्या उपला हवन करण्यासाठी वापरतात. असे मानले जाते की शेणाने हवन केल्याने घराच्या आसपासच्या वातावरणातील किडे निघून जातात आणि हवा शुद्ध होते. गोमूत्राचा उपयोग अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो, कारण त्यात जंतू मारण्याची क्षमता असते. गायीची सेवा करणाऱ्या व्यक्तीची सर्व पापे तिच्या सेवेच्या माध्यमातून नष्ट होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. गाय जिथे बसते तिथे वातावरण शुद्ध करते, सकारात्मकतेने भरून टाकते
कारण गाय जिथे बसते तिथे ती पूर्ण निर्भय होऊन बसते. असे म्हणतात की गाय ज्या ठिकाणी बसते तेथील सर्व पापे शोषून घेते आणि ती शुद्ध करते. मित्रांनो, एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी आंघोळ करून दूध देणाऱ्या गायीची पूजा करावी. मेजवानी म्हणून गायीला भाकरी किंवा चपातीच्या पिठात गुळ मिसळून ते खाऊ घालायचं आहे. पूजेनंतर गायीला झेंडूचा हार अर्पण करा. हळदीचा टिक्का लावा. शेवटी गायीच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या. एकादशीच्या दिवशी गाय दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी काळी गाय दान केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो असे मानले जाते. एकादशीच्या दिवशी काळी गाय दान केल्याने नवग्रहांची शांती होते. म्हणूनच नवग्रहांच्या शांतीसाठी एकादशीच्या दिवशी गोदान करावे. काळ्या गायीचे दान माणसाच्या आयुष्यात स्थिरता आणते आणि एकादशीच्या दिवशी गायीचे दान केल्याने शनीचा अशुभ प्रभावही कमी होतो. एकादशीच्या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घालणे फायदेशीर मानले जाते. जर हे शक्य नसेल तर गोठ्यात गायीच्या चाऱ्यासाठी पैसे द्या. याशिवाय पिठाचे गोळे बनवून तलावातील माशांना खायला द्यावे. हिंदू धर्मानुसार एकादशीच्या दिवशी गायीची सेवा करणे शुभ मानले जाते. या दिवशी गाय आणि वासरू या दोघांची पूजा करून उपवास केला जातो. पुराणानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात. त्यामुळे गायीची पूजा केल्याने तुम्हाला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो. मित्रांनो, सर्वजण गायीला भाकरी खायला घालतात, मात्र ती भाकरी अजिबात शिळी नसावी. म्हणजे दिवसाची पहिली भाकरी उरते ती दुसऱ्या दिवशी चुकूनही गायीला खाऊ घालू नका. मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा रोटी बनवता आणि त्या दिवशी गाय उपलब्ध नसेल तर रोटी शिजलेली राहते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती गायीला खाऊ घालणे हा गायीचा अपमान मानला जातो. त्यामुळे आदल्या दिवशीची उरलेली भाकरी कधीही गायीला खायला देऊ नये आणि एकादशीच्या दिवशी चुकूनही खाऊ घालू नये. एकादशीच्या दिवशी गायीला खराब वस्तू देऊ नका, त्यामुळे घरात अडचणी येतात. पण जर तुम्ही हे करत असाल तर तुमची सवय बदला, त्यामुळे घरात अडचणी येऊ लागतात. प्रत्येक जण गायीला हिरवा चारा देतो, पण गायीला हिरवा चारा देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बहुतेक लोक पिंपळाची पाने खाऊ घालतात. पण एकादशीच्या दिवशी गायीला खाण्यासाठी पिंपळाचे पाने तोडू नका. दुसरे म्हणजे भाजी घरी आणताना त्या भाजीच्या काड्याही तुमच्या सोबत आल्या तर त्यातून काही चांगल्या वस्तू भाजी पाने बाजूला काढून ठेवता आणि उरलेल्या काड्या गायीला खाऊ घालता. मग असे करू नका. तुम्ही जे द्याल ते गाय खाते, पण त्यात काही चांगल्या गोष्टी मिसळून गायीला खाऊ दिल्यास जास्त फायदा होईल. मित्रांनो, गायीला दूध देऊ नका. आता तुम्ही दही भात खाऊ घालू शकता, पण दूध ताजे असो वा शिळे किंवा उरलेले असो ते चुकूनही गायीला देऊ नका. तर मित्रांनो, मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या आहेत ज्या एकादशीच्या दिवशी गायीला खाऊ घालू नयेत. सर्वप्रथम उरलेली शिळी भाकरी खायला देऊ नये. पहिली चपाती द्यायची आहे. कोणतेही धान्य शिल्लक राहिले तर ते दुसऱ्या दिवशी गायीला देऊ नका. उदाहरणार्थ शिळा भात, शिळी भाकरी अजिबात खायला देऊ नये. एकादशीच्या दिवशी गायीला दूध देऊ नका. एकादशीच्या दिवशीही दूध पाजू नये आणि गायीला दूध देऊ नये. त्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि तुमच्या घरात कधीही वास करत नाही. अशा स्थितीत एकादशीच्या दिवशी गायीला कोणकोणत्या गोष्टी खाऊ घालाव्यात हे आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, सर्व देवी देवता गायीच्या आत वास करतात असे मानले जाते. म्हणून तुम्ही सकाळी पहिली रोटी करा, ती तिला खाऊ घाला. गायीला चारा दिल्यास सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. गायीचा संबंध गुरुशी आहे, म्हणजेच गुरुग्रहासोबत. गुरुग्रह असल्यामुळे एकादशीच्या दिवशी गायीला चिमूटभर हळद टाकून भाकरी खाऊ घातल्यास सुख, ऐश्वर्य आणि धन वाढते. मानसिक दृष्ट्या शांती मिळते. रोटीवरती म्हणजे चपातीवरती थोडासा गुळ टाकून गायीला खायला दिल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. तणाव संपतो आणि तब्येत चांगली राहते. पण तुमचे सर्व ग्रह खराब आहेत असे वाटत असेल तर रोज पहिली रोटी गायीला खाऊ घाला. सर्व ग्रह हळूहळू शांत होतील, शुभ होतील. तर मित्रांनो, आयुष्यात कधी कधी कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य दीर्घकाळ घडत नाही. मग अशा स्थितीत गायीला भाकरी खायला द्यावी. तुमची इच्छा सांगा आणि गायीच्या डोक्याला हात लावून नमस्कार करा. जर तुम्ही पायाला स्पर्श कराल तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मला आशा आहे की तुम्ही कोणत्याही एकादशीच्या दिवशी गायीला हे खायला नक्कीच द्याल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. धन्यवाद.